खरं तर आज प्रत्येकाच्या हातात एंटरटेनमेंटची साधनं आहेत। आपल्या मोबाईलवरती आपण जगातलं कुठलंही ज्ञान, विज्ञान, एंटरटेनमेंट बघू शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे असं नव्हतं। फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, ट्विटर नव्हतं, पण त्या काळामध्ये समाज माध्यमासाठी ज्या शाहिरी कलेचा उपयोग केला ती ही शाहिरी कला। खरं तर या महाराष्ट्राला स्त्री शक्ती, नारी शक्तीच्या कर्तृत्वाचा इतिहास असणारी ही मराठी भूमी आहे। या भूमीमधून पारतंत्र्य जाऊन स्वातंत्र्याचा सूर्य उगवावा हे स्वप्न ज्या माऊलीला पडलं त्या म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ। आपल्या माऊलीने जे स्वप्न बघितलं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी उभं आयुष्य घालून स्वराज्य निर्माण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। बाळासाहेब जिजाऊंचा वारसा पुढे नेणारी माऊली म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूराणी साहेब। महाराणी येसूराणी आमचं दैवत महाराज राजा शिव छत्रपती आम्ही जिजाऊच्या
जर जिजाऊ नसत्या तर साकारलं नसतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले मंदिरावरती कळस. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसली अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते कुंकू सुवासिनीच्या भाळी. कित्येकीच्या किंकाळ्या मग फिरल्या असत्या रानोमाळी. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर या माऊलीचा आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय. मागच्या 9 वर्षापासून हे शाहिरी पथक शिवचरित्राचा जागर करत आपली राजधानी सोबत राजधानी दिल्ली पर्यंत सुद्धा सादरीकरण या मुलींनी केलेलं आहे. तिथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. याच मातीत ही लेकरं आहेत आणि आपल्याच मातीत आपल्या लोकांसमोर आपल्या शिवरायांचा इतिहास आपल्या समोर उलगडताना मनातून खूप अभिमान वाटतोय. ऊर भरून येतोय. खरं तर ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो ही आहे महाराष्ट्र भूमी. आणि याच अल्लाउद्दीन खिलजीनं त्या देवगिरीचा पाडाव केला आणि त्या देवगिरीवरचा भगवा ध्वज केला आणि त्याच देवगिरीवरती हिरवा छान तारा लहेरू लागला. हाच महाराष्ट्र तब्बल 250 वर्ष मोघली अन्याय अत्याचार सहन करत होता. पण यावेळी तुमची आमची महाराष्ट्राची यशोदाईनी काय करत होती? ती त्या जगदंबेकडे साकडं मागत होती की हे आदि माया आदि शक्ती मला असा पुत्र दे. हा धार अत्याचार दूर करून स्वातंत्र्य सूर्यासारखा तळपता राहायला पाहिजे. आणि होय, तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा किरण उमटला. आई जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस होता. हा दिवस, या दिवसाला कशाची उपमाच नाही. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजामा साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, नवे नवे पुत्र या भारत वर्षाला झाला. होय, तोच तेजोमय इतिहास या पोवाड्याच्या माध्यमातून सादर करीत आहोत गाथा शिवरायांची. हॅलो 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 ढोलकी हॅलो 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 शेवटपर्यंत ऐकू येते? शेवटी हॅलो हॅलो सादर करीत आहोत गाथा शिवरायांची.
जन्मले छत्रपती शिवराय, जन्मले छत्रपती शिवराय, जन्मले छत्रपती शिवराय. स्थापिले शक्तिशाली साम्राज्य स्थापिले शक्तिशाली साम्राज्य, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य. उत्तुंग दुर्ग शिवनेरी, उत्तुंग दुर्ग शिवनेरी, उत्तुंग दुर्ग शिवनेरी, उत्तुंग दुर्ग शिवनेरी, वंदभुवरी सह्याद्री. काळ खडकातून अवतरला, काळ्या खडकातून अवतरला, काळ्या खडकातून अवतरला. पराक्रमी पुत्र जिजाऊला, पराक्रमी पुत्र जिजाऊला, पराक्रमी पुत्र जिजाऊला. भवानीचे तेज शिवाजी लाडजी. भवानीचे तेज शिवाजी लालजी, भवानीचे तेज शिवाजी लालजी. ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात उत्तमार अप्रू घेत्यात, कुणी खाल्ला लाथ पेटतात. मुघलांनी घेतला भारत, नरसिंह पडले पिंजऱ्यात. त्या काळी नव्हतं कुणी गाली महाराष्ट्रात बिरहाजी. महाराष्ट्रात बिरहाजी, महाराष्ट्रात बिरहाजी. सगळीकडे यवनी अत्याचारानं आपली परिसीमा गाठली होती. भगवे उतरवले जात होते, मंदिराची शिखरं फोडली जात होती. गरीबाच्या पोरीबाळी बांधवल्या जात होत्या, गुलामाच्या दावणीला नेऊन बांधल्या जात होत्या, तर कुठं विदेशात विकल्या जात होत्या. विठुरायाच्या या पवित्र महाराष्ट्रात गाईच्या कत्तली केल्या जात होत्या. आणि अशा या कठीण प्रसंगी मासाहेब जिजाऊ काय करीत होत्या? काय करीत होत्या? नवसमागते, नवसमागते हात जोडून जिजा राजमाता, जिजा राजमाता, जिजा राजमाता. पराक्रमी रणधीर पुत्र दे धर्मवीर दाता. धीर धीर हाजी लालजी, धीर धीर हाजी लालजी. हे जी, हे जी. हाक ऐकून प्रसन्न झाली शिवनेरी माता. शिवनेरी माता, शिवनेरी माता. जगर मंगले बाळ जन्मले प्रतिपालक जगता. धीर धीर हाजी लालजी, धीर धीर हाजी लालजी. हे जी, हे जी. आणि 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उघडला. अवघ्या महाराष्ट्राचा आक्रोश जगदंबेनं ऐकला होता. आई जिजाऊचं साकडं भवानीनं मान्य केलं होतं. वारकऱ्यांची पुण्याई फळाला आली होती. सह्याद्रीच्या कणाकणात नव चैतन्याची लाट उसळली. शिवनेरीवरचा भगवा मोठ्या प्रवेशाने भडकू लागला. आणि काही दिशांना, गनिमांना, फितुरांना, बादशायांना आणि इथल्या मकरूर सुलतानांना हे सांगू लागला. काय सांगू लागला? आला 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 सुलतानांनो, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळ्या उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. आणि रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, गोदावरी, इंद्रायणी साऱ्या नद्या जणू सुवासिनीचं रूप घेऊन त्या शिवनेरीवर एकत्र जमल्या त्या बाळाचा पाळणा गाण्यासाठी. आणि त्या सुवासिनीच्या पाळण्याच्या सुमधुर स्वरांनी अवघा शिवनेरी मोहरून गेला. आणि बाळाचं नाव ठेवण्यात आलं. काय ठेवण्यात आलं? शिवाजी, शिवाजी, शिवाजी. आणि याच शिवाजी नावाच्या बाळाला मासाहेब जिजाऊंनी संस्कारित करायला सुरुवात केली. आणि कशी केली? आईने दिलेलं बाळकडू कसं असतं बघा. घेऊन मांडीवर माता बाल शिव बालाजी, जी जी बाल शिव बालाजी, जी जी. बाल शिव बालाजी, जी जी. सांगते वीरांच्या कथा वीर पुत्राला, जी जी जी. पुत्राला, जी जी जी. वीर पुत्राला, जी जी जी. आणि मासाहेब
आऊसाहेबांकडून संस्कार घेत असतानाच एक घटना घडली. गडाच्या पायथ्याशी तमाशाचा फळ लागला होता. त्या ढोलकीचा आवाज आणि घुंगरांचा नाद त्या बालशिवबांच्या कानावर पडला आणि कुतूहलानं बालशिवबा ते पाहण्यासाठी गेले. पण ही वार्ता जेव्हा आऊसाहेबांना कळाली तेव्हा त्यांनी त्याला फरफटत घरी आणलं. त्यांच्या दोन थोबाडीत वाजवल्या आणि त्यांना दरडावून सांगितलं, शिवबा, आम्हाला बाया नाचवणारा नव्हे, बाया वाजवणारा शिवबा घडवायचा आहे. पुन्हा असे कृत्य कराल तर खबरदार. घेऊन मांडीवर माता बाल शिव बालाजी जी जी बालाजी जी जी बाल शिव बालाजी जी जी सांगते वीरांच्या कथा वीर पुत्राला जी 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 पुत्राला जी 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 वीर पुत्राला जी 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 रामाने कसा स्थळ फिरले दुष्ट रावणाला जी 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 दुष्ट रावणाला जी 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 दुष्ट रावणाला जी 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 अर्जुन संगडी लढे पाप नाशाला जी 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 पाप नाशाला जी 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 पाप नाशाला जी 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 ऐकता वीरांच्या कथा स्फूर्ती शिवबाला जी 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 शिवबाला जी 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 स्फूर्ती शिवबाला जी 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 बळकडू दिले मातेने राष्ट्रपुरुषाला जी 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 राष्ट्रपुरुषाला जी 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 राष्ट्रपुरुषाला जी जी जी. आणि अशा प्रकारे मासाहेब जिजाऊंकडून संस्काराचं बाळकडू घेतलेला शिवबा आता लहानाचा मोठा झाला. आणि कसा झाला? भरदार छातीचा वीर भरदार छातीचा वीर शिवाजी शूर मोठा झुंजार युद्धशास्त्रात झाला निष्णात युद्धशास्त्रात झाला निष्णात युद्धशास्त्रात झाला निष्णात अश्वारूढ घोड दौड करण्यात अश्वारूढ घोड दौड करण्यात अश्वारूढ घोड दौड करण्यात गरजूला गला दर्या पोऱ्यात जी 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 गरजूला गला दर्या पोऱ्यात जी 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 गरजूला गला दर्या पोऱ्यात जी जी जी. आणि दर्याखोऱ्यात हिंडत असताना वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी महाराजांनी आपल्या मावळ्यांना एकत्र केलं. त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या. स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या मनामध्ये रुजवला आणि हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. स्वराज्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आणि तोरणा किल्ला जिंकला आणि भगवा फडकला. तोरण्याला बांधले तोरण तोरण्याला बांध तोरण स्वाभिमानानं शिंग फुंकून हिंदवी स्वराज्याला सुरुवात हिंदवी स्वराज्याला सुरुवात हिंदवी स्वराज्याला सुरुवात. रक्तानं भिजल्या संगिनी त्या रक्तानं भिजल्या संगिनी त्या रक्तानं भिजल्या संगिनी त्या सलामीच्या तोफा उडविल्या सात जी 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 सलामीच्या तोफा उडविल्या सात जी 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 सलामीच्या तोफा उडविल्या सात जी जी जी. स्वराज्याची ही वाट चालत असतानाच आणखी एक घटना घडली. रांझाचा पाटील होता लई बेकार, त्यानं केला होता बलात्कार. ही वार्ता महाराजांना कळताच पाटलाला महाराजांसमोर उभं करण्यात आलं. महाराज कडाडले, पाटील, हिंदवी स्वराज्याचे रक्षकच जर भक्षक झाले तर कसं होईल? त्या क्षणी मोरोपंत समोर आल्याने म्हणाले, महाराज, या हरामखोराने जनतेवर अखंड अत्याचार केले आहेत. याने या बाईवर हिच्या पती आणि मुलासमोर हिचा बलात्कार केलाय. त्या क्षणी महाराजांनी सांगितलं, मोरोपंत, कुठल्याही स्त्रीवर याची नजर पडता कामा नये. पाटील वरडला, डोळं फोड नका राज, डोळं फोड नका. मग कायमची डोळ्यावर पट्टी बांधा. कसबा मंदिरातील चौकात याला जखडबंद करा, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आलं पाहिजे. आणि बलात्कार केल्याबद्दल याचे हात पाय कलम करा. जा.
अशी शिक्षा महाराजांच्या काळात होत होती. म्हणून माझा शिवबा कसा होता? भरदार छातीचा वीर, भरदार छातीचा वीर शिवाजी सूर मोठा झुंजार. न्यायशास्त्रात झालं निष्णात, न्यायशास्त्रात झाला निष्णात, न्यायशास्त्रात झाला निष्णात. गोर गरिबांना न्याय देण्यात जी. गोरगरिबांना न्याय देण्यात जी, गोरगरिबांना न्याय देण्यात जी. आणि स्वराज्याची शपथ घेतलेली शिवरायांची तलवार आता वेगवेगळे पराक्रम गाजवत होती. भैलोल खानाला चित करीत होती, अफजलला फाडीत होती, तर कधी शाहिस्त्या खानाची पोट छाटत होती. पण ही तलवार होती नैतिकतेचा जागर करणाऱ्या त्या शिवरायांच्या हातात. अशा प्रकारे गोरगरिबांचं रक्षण करत, न्यायाला आधार आणि अन्यायावर वार करत, मावळ्याच्या साथीनं, महाराजांच्या शौर्यानं आणि आई जिजाऊच्या आशीर्वादानं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. आणि भारतवर्षाच्या इतिहासामध्ये एक नवा सूर्य उगवला. शिवाजी राजे छत्रपती झाले, शिवाजी राजे छत्रपती झाले, शिवाजी राजे छत्रपती झाले. आणि सगळा समंत गरजू लागला. छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांनी मंत्रिमंडळ शिवरायांनी मंत्रिमंडळ नेमले तात्काळ राज निर्मळ. न्यायनीतीने राज हकणार, न्यायनीतीने राज हकणार, न्यायनीतीने राज हकणार. लोकशाहीने चाल दरबार, लोकशाहीने चाल दरबार, लोकशाहीने चाल दरबार. शिवाजी 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 छत्रपती सरकार जी. शिवाजी छत्रपती सरकार जी, शिवाजी छत्रपती सरकार जी, शिवाजी छत्रपती सरकार जी. छत्रपती शिवाजी महाराज की. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरं तर हे हिंदवी स्वराज्य छत्रपती होण्यासाठी नव्हतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना या रयतेचा राज्यपाल व्हायचं होतं. इंग्लिशमध्ये असं म्हटलं जाते की शिवाजी डोंट वॉन्ट टू आउटसोर्स द आर्मी. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त मुकुटाचा राजा व्हायचं नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांना इथल्या गोर गरीब रयतेचा खरा राज्यपाल व्हायचं होतं. म्हणून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. खर तर वेगवेगळ्या कुतुबशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज या सगळ्या राजधान्यांवरती त्यांची निशाण फडकत असताना स्वराज्यावरती एक वेगळं स्वातंत्र्याचं निशाण फडकत होतं. ते निशाण होतं भगवा ध्वज. आणि हेच भगवा ध्वज या राजधानीवरती फडकत होतं. आणि ही स्वराज्याची राजधानी कोणती होती म्हणाल? कोणती? निशान आहे. का नाही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्या राजधानीवरती भगव निशान आहे, भगव निशान आहे. आणि म्हणून रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती भगव निशान आहे.
महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शुभा संघ जितीने ते मावळे लढले. शुभा संघ जितीने ते मावळे लढले. शुभा संघ जितीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा होता त्या मावळ्यांचा. शिवाजी महाराज मी एकटे उभे राहिले नाहीत, त्यांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये प्रति शिवाजी निर्माण केले. म्हणून तो औरंगजेब म्हणत होता, आज हमारे इलाके में 100 शिवाजी आए, आज हमारे इलाके में 500 शिवाजी आए. म्हणजे शत्रू सुद्धा प्रत्येक मावळ्यामध्ये कोण बघत होता, तर छत्रपती शिवाजी महाराज बघत होता. अहो मावळी म्हणजे आहेत तरी कोण? मावळा प्रांतात राहणारी अज्ञानी अशिक्षित गोर गरीब जनता. परंतु या निरक्षर मावळ्यांनी जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावा असा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोरून ठेवला. आणि म्हणून शिवबा संघ जितीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. मावळ्यांनी त्यावेळेला बलिदान दिलं म्हणून आज स्वातंत्र्याचा दिवस तुम्ही आम्ही अनुभवतो आहोत. आणि म्हणून या मर्द मराठ्याची, या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. कैदेमध्ये अडकलेले आहेत त्यावेळेला स्वराज्याच्या राजधानीचं बांधकामाचं काम सुपूर्द केलं होतं एका मावळ्यावरती आणि ज्यांचं नाव आहे हिरोजी इंदोलकर. ही राजधानी बांधकाम करत असताना एक वेळ असा आला की स्वतःकडचा सगळा पैसा संपला, परंतु हिरोजी इंदोलकरांनी स्वतःचं घर दार वाडा जनावर सारं विकलं, परंतु या राजधानीच्या बांधकामाचं काम मात्र थांबू दिलं नाही. कधीतरी त्या रायगडावरती आपण गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून रायगड बघण्यासाठी आलेले आहेत, रायगड बघून शिवाजी महाराज प्रचंड खुश झाले आणि शिवाजी महाराज हिरोजींना म्हणाले, वा हिरोजी, खूप सखोट किल्ला तुम्ही बांधलाय, मागा तुम्हाला काय मागायचंय? त्यावेळेला हिरोजी म्हणाले, मला काय बी नका महाराज. नाही नाही हिरोजी, तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. त्यावेळेला हिरोजी बोलते झाले, महाराज मला त्या जगदीशेश्वराच्या पायरीवरती माझं नाव कोरण्याची परवानगी द्या महाराज.
अहो महाराजांना वाटलं होतं कुठं वतनदारी कुठं जहागिरी मागितली असती, पण मागून मागून या हिरोजीनी काय मागितलं तर एका पायरीवरती नाव कोरण्याची परवानगी मागितली. ही स्वराज्य निष्ठा होती आणि म्हणून हे स्वराज्य घडलं. चहूबाजूनी होती किल्ल्याला या तटबंदी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या वती भवती, किल्ल्याच्या वती भवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवरायांची समाधी आहे तिथे राजा शिवरायांची, समाधी आहे तिथे राजा शिवरायांची. पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. विदेशात जर त्यांच्या पुढच्या पिढीला पराक्रम काय शौर्य काय हे जर सांगायचं असेल तर त्यांना ॲनिमेटेड पिक्चर्स तयार करावे लागतात. कधी सुपरमॅन, कधी बॅटमॅन, कधी स्पायडरमॅन, कधी हरक्युलस. परंतु या महाराष्ट्राच्या मुलांना, या लहान यांना जर मला इतिहास सांगायचा असेल तर शिवचरित्राची जर तुम्ही पानं उघडली त्या प्रत्येक पानावरती असे सुपर हिरोज तुम्हाला आम्हाला बघायला मिळतील. आणि हा सुपर हिरो तयार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समाधी आहे तिथे राजा शिवरायांची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती गौरवाचं स्थान आहे, गौरवाचं स्थान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची, प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची. निशाणी आहे बघा शिवबांच्या विजयाची, निशाणी आहे बघा शिवबांच्या विजयाची, निशाणी आहे बघा शिवबांच्या विजयाची. म्हणून एकनाथा, म्हणून एकनाथा मुखी यशोगान आहे, मुखी यशोगान आहे. रायगड किल्ला खरंच या महाराष्ट्राची शान आहे. हात वरती करा, दोन्ही दोन्ही हात वरती. आमच्या सोबत गायला जमेल तुम्हाला. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. सगळ्यांचे दोन्ही हात वरती. विदाऊट बीट घेऊया. तुमचा आवाज ऐकायचा आहे आम्हाला. चालेल चालेल. माझ्या सोबत म्हणायचंय. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, बीट वर म्हणूया. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्र.
रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. 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 त्या राजधानीवरती भगवनी शान आहे. भगवनी शान आहे. माझ्यासोबत दोन्ही हात वरती करून जोरात म्हणायचंय. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. 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 गाणं आवडलं सगळ्यांना? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आल्याबरोबर असं वाटलं रसिक जरा कमी आहेत, पण जेवढे आहेत तेवढे दर्दी रसिक आहेत. एकदा जोरदार टाळ्या वातावरणासाठी. हा झाला प्रबोधन करण्यासाठी ज्या लोककलेचा आधार घेतला ती लोककला म्हणजे भारूड. त्या काळामध्ये एंटरटेनमेंटची साधनं खूप कमी होती. लोकांना उपदेश करायचा, लोकांना प्रबोधन करायचंय. त्यासाठी या भारूड संकल्पनेनी या महाराष्ट्रावरती खूप मोठं काम केलेलं आहे संत एकनाथांच्या माध्यमातून. हाच कला प्रकार या ठिकाणी सादर करीत आहोत. भारूड. हॅलो 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 हॅलो. सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटं. सगळ्यांना असा प्रश्न पडू शकतो की पोवाड्याच्या कार्यक्रमामध्ये भारूड का घेतलंय, शाहीर भारूड का गातायत? तर मला एक गोष्ट अधोरेखित करून सांगायला आवडेल सगळ्यांना की शाहीर हा एंटरटेनमेंट साठी नसतो. शाहिराचं काम असतं प्रबोधन करणे, आणि प्रबोधन ज्या ज्या माध्यमातून करता येईल ते प्रत्येक माध्यम हे शाहिराचं माध्यम असतं. म्हणून या भारूडाचा समावेश आम्ही या कार्यक्रमात केलाय. करायची सुरुवात. सगळ्यात आधी आपण पंढरीच्या पांडुरंगाला स्मरूया. सगळ्यांचे दोन्ही हात वरती. लाईट्स त्यांच्याकडे द्या. सगळ्यांचे दोन्ही हात वरती. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय राम कृष्ण हरी. हात वरती. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. 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 या विठूचा गजर. ह्याच्यात बोला की ऐकू जाते. अरे तुला इंग्रजी कळत कर दादा, मराठीतून कळ ना का? अरे गप बाबा. ए बाई कोण आहेस ग? मी का? हा तूच. अगं काय म्हणते मी, एवढं चांगलं वाजवाल ते आम्ही गायल तो त्यांचा चांगला रिस्पॉन्स होता की आम्हाला. बंद करा बंद करा बंद करा. आधी मला बघू दी बाई, मी याला कुठं गेला की काय माझ्या पाठीचं भलं केलं मरणाचं. कोण केलं? त्या कडून येले. कोण सांगू का तुला? सांग बर. बघ बघ दिसते का? बघ तिकडं इकडं इकडं. बाई असेल मग लपला असेल कुठ तर. गेला असेल पळून. अगं पण कोण गेलाय पळून? मेले ना मला नग नग केलंय बघ. कोण नग केलंय ग तुला? नग केलंय. कोण? सांगू का? हा मॅडम सांगू का? मला नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग
नको ग बाई. अय बाई काय ग माय? काय म्हणायलीस? कळालं इथं हाय का? सगळं कळायलंय मला. अहो काय म्हणायली? त्याला कळायलंय मी काय म्हणायले. काय म्हणायले? अगं बघ काहीच म्हणणार. माहितले लातूराचे मुख्य आहे का काय ग? बघ की काय म्हणायली होती? नवरा नग म्हणायले. नग मला नग. पण का न ग? अगं काय सांगू तुला, असा 72 कुडीचा नवरा आहे माझा. किती? नाही 73. बाय 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 लईच आहे ता. नाही बघ कळता. बरं मी काय म्हणते, काय म्हणते? आता एवढं तन करीत आलीसच तर एक एक करून सांग. सांगू का? हा. तुम्ही बोलला तर सांगते, नाही तर जाते आपली त्याला उडकी. सांगू का? अग फाटकच लुगडा तुटकी चोळी. मला वाटलं होतं जरा बघा बर, फटकी चोळी फटक लुगड कुठं हाय? ऐका नाही, मला वाटलं होतं तू असं विचारणार आहेस. हा मग ही मॅडमने कार्यक्रम ठेवला आणि त्या डॉक्टरीन बाईनं बोललं. कुठे गेल्या डॉक्टरीन बाई? त्या डॉक्टरीन बाईची साडी आहे त्याला विचारा. असं होय? हा ती फाटकी. आता एवढ्या कार्यक्रमाला जायचं आणि तसलं फाटकं घालून येतात का? होय बाय बरोबर आहे. मग काय म्हणतेस? फटके सुगड लुगड दिलं होय. पण मी काय म्हणते मंडळी, ती सांग. सुई दोरा घ्यायचा, 4 टाके मारायचं आणि करायचं की ऍडजस्ट. लई शिकलेली हाय बघा, काही बी काढी ही हुशार आहे लई. अगं केलं असतं. हा. त्याला शिवाय दोरा बिना मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला धरला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला धरला नको ग बाई. नग बाई. पण मी काय म्हणते, काय म्हणते? आता साडीसाठी कुठे नवरा सोडते होय हो? इथले बोलत नाही. काहीच बोलणार की ग? बोलणं झालं. तुझ्या सपोर्टला कुणीच नाही. ऐका नाही, माझ्या सपोर्टला जेने जेने आहेत त्यांनी बोला बरी. एकदा बोला तरी काहीतरी बोला. सोडतेत का नवरा साडीसाठी? हो तर म्हणा, नाही तर नाही म्हणालेत म्हणा. ती. नाही म्हणालेत का? ती बी तुझ्यावानीच हुशार आहे. आता मी काय सांगितलं तुला सुरुवातीला, असा 72 कुडीचा नवरा. एकच सांगितली. होय, 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 आता होय. एक इसकटून सांगते, समजे ऐका. सांग. आता लेण्याची पेपर, हा कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. बाई 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 आंबाड्याची भाजी होय ग. आता अगं आमच्याकडे मिळत नाही, मला लय आवडते. ऐका नाही, लातूरात मिळणार झाली का काय आंबाड्याची भाजी? मला तर नाही बाई मिळाली. आमच्या बुद्रुक मध्ये एक तुला देते. इथं पप्पा बसले बघा दिवसभर बर्गर पिझ्झा खाऊ अशी पिझ्झावानी झाली आणि हिला आंबाडी का गोड लागायची नाही. जरा माझ्या तोंडाकडे बघ. तू कुठं आणि मी कुठं? सकाळी आंबाडी, दुपारी आंबाडी, तिसरा आंबाडी 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 असं म्हणतीस? बरं मी काय म्हणते मंडळी, आंबाड्याची भाजी आणि भाकर आहे म्हणते. भाजी खाऊ वाटत नाही, मग भाकर घ्यायची, तेल आणि मिठाची धार ओतायची आणि करायचं की काय ऍडजस्ट. अगं माझी गुणाची मैना, मला वाटलंच होतं तशीच म्हणजे पण ऐक जरा. त्याला तेलाची धार बी नाही मला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला धरला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला धरला नको ग बाई. तरी बी मी तेच म्हणीन, एवढ्यासाठी नवरा सोडतेत का? काय येडी झाली का काय बही? आता तुला म्हणलं का नाही 73 कुडी आहेत. होय बाई. दोन झाल्या. आता पुढचा आई हा मोडकेचे घर आणि तुटके छप्पर. कुठून आलीस ग? आमच्या बुद्रुक मधून. तुझ्या बुद्रुक मध्ये काय ग्रामपंचायत, नगरपालिका, तहसील बिशील काय हाय? अगं मी शिकलेली नाही ग. काय हो? काय नगरसेवक कुणी आहे का? महापौर इथं मॅडम बिडम बस. मॅडम दिसायला बाबा अधिकारी. काय हो मॅडम, घरकुल योजना आली आहे म्हण की, करा की एक घर मंजूर तिच्यासाठी. आणि मी काय म्हणते, तवर टाकायचं पत्तरण करायचं की ऍडजस्ट. किती हुशार आहे व प्रत्येक गोष्टीला म्हणते असं कर आणि तसं कर. स्वतः राहते 2 BHK मध्ये इथं लातूरात. मला म्हणते फाटक्या पत्र्यात. अगं राहिले असते पण माहिती का, माझ्या गळ्यात देवाची माळ आहे पंढरीच्या पांडुरंगाची. आणि त्या पांडुरंगासाठी मधी देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला धरला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला धरला नको ग बाई. बर नवरा असा आहे म्हणतीस वय? असाच आहे बाई. सासर आहे ना?
आता सासर बिगर नवऱ्याचं कसं येईन हा मग मला काय म्हणायचंय नवरा असेल थोडा असा सासरचे असतील की काही छान त्यांच्यासोबत कर की ऍडजस्ट. किती गुणाची राधा हाय व मॅडम लिंबुळीच्या झाडाला लिंबुळ्याच लागतात का नाही बघ तेली कळालं अव कडू इंद्रावनाचं झाड त्याला कडू इंद्रावनच लागली हा, सगळं कडू इंद्रावनाचं घर आहे ती असं हाय होय कसं हाय बर लई कडू झाड कडू झाड ऐकायचं का तुम्हाला मॅडम ऐकायचं का सासर माझं अग सासर कसं माझं सासर कसं सासर कसं हिचं सासर कसं सासर कसं हिचं सासर कसं सासर कसं आहे सासर मध्ये पहिल्या नंबरला कोण येत आहे कोण येते जगदंबेचा अवतार कोण असते कोण असतंय बघ अगं सासू ग अगं बाई हा आता ऐक तिची बघ अगं सासू कशी माझी सासू कशी सासू कशीची सासू कशी सासू कशीची सासू कशी अगं हातात खराटा भंगीन जशी हातात खराटा भंगीन जशी जो 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 हातात खराटा भंगीन जशी जो 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 जवा बघाव तवा हातात चिंध्या घेऊन पुसायली असती चिंदा दिली होय बाई तसंच मला सांगते होय, होय. आता ती सासू झाली आता पुढं कोण आला कोण आलं कोण आला कोण आलं त्याला विचार की जरा कोण आलं मॅडम मॅडम झालंय काय की तुमचं तुम्हाला माहिती आहे बाई म्हणायल्यात की अगं सासरा कसा माझा सासरा कसा कासरा कसाईचा कासरा कसा कासरा कसाईचा कासरा कासरा कसाईचा कासरा माय चुकून बोलली पण खरं बोलली सासरा आहे कासरा अगं माहिती का कसा आहे हातभर दाढी भोपुड जसा झू 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 हातभर धाडी भोकुड जसा जो 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 हातभर धाडी भोकुड जसा जो 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 असला वाटता जर सासरा कसली बघती सासू आणि आता म्हणलं दीर तरी चांगला असं हा पण ती बी वाटताच आहे हा सांगू का तुला अगं धीर कसा माझा धीर कसा दीड कसाईचा दीड कसा दीड कसाईचा दीड कसा दीड माय सगळं खरं बोलायलीस बघ आता माझ्या पार्टीत आलीस काय दीडच हाय दीड फुटिया माहिती का तुला माहिती का मर्याईपाशी जाते बाई हा दार का मर्याईपाशी जसा मर्याईला सोडलेला रेडा जसा झू 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 मर्यायला सोडलेला रेडा जसा जो 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 मर्यायला सोडलेला रेडा जसा जो 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 असला माझा धीर आहे आणि आता आली मागून सगळ्यात आमच्या घरात लाडाची अशीच आहे तुझ्या जेव्हा बघावं तेव्हा चुली पुढे बसलेली असती कोण माहिती का तुला अगं नंद कशी माझी नंद कशी नंद कशीची नंद कशी नंद कशीची नंद कशी त्या दुधाच्या पातिलेला राखून लागत कधी सुद्धा चांगल्या दुधाचा चहा पिऊ देत नाही बघा चुली पुढे बसलेली मांजर जशी झू 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 चुली पुढे बसलेली मांजर जशी जो 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 चुली पुढे बसलेली मांजर जशी जो 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 लई चांगलं आहे का व सासर असलं हा छान अहो हो तरी म्हणा नाही तरी म्हणा की माय असलं वक्त आहे ग लातूरातले मला बोलणार झालेत माहित त्यांना वाटायले गावंडाळायला बघ बाय असं आहे हा असलं माझं वक्त जर सासर आहे माहेर असेल की मग सांगा बरं कसं आहे माहेर काय सांगू तुला काय माझं बाई 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 कशी लाजती लई माझं माहेर नादर आहे गाय माहेर सांग सांग गोडावाने गोड आहे हा. सांगू का आता हा. समजायचं आहे का अगं आई कशी माझी आई कशी आई कशीची आई कशी आई कशीची आई कशी अगं हातात पुस्तक मास्तरीन जशी झू 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 हातात पुस्तक मास्तरीन जशी जो 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 हातात पुस्तक मास्तरीन जशी जो 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 तेवढं पहिली दुसरी मला आईने शिकविले माझी आई शिकलेली होती म्हणून मला बी शिकविलं आता माझे पप्पा अगं बापा कसा माझा बापा कसा बापा कसाईचा बापा कसा बापा कसाईचा बापा कसा कानात पेन्सिल कारकून जसा झू 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 कानात केरसून कार्टून जसा जो 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 ही कार्टून बघतीन तिला कार्टून दिसतंय कुणी तीच म्हणलीस की अगं मी म्हणलं कानात पेन्सिल कारकून कानात पेन्सिल कारकून जसा जो 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 पेन्सिल कारकून जसा जो 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 अशी माझी पप्पा आहेत हो बाई, आता हो. माहिती का तुला आता या साली मी गेलते गावाकडं लई मला माझ्या भावानं नादर साडी घेतली बघ बाई ग हो त्याच्यावर जाते माझ्या जीवावर सगळं हा. अगं भाऊ कसा माझा भाऊ कसा भाऊ कसाईचा भाऊ कसा भाऊ कसाईचा भाऊ कसा हातात
लागली ए, बहिरे त्या दिवशी पोलिसाच्या गाडीच्या माग पळत होता त्यांना मदत करायला गेला असं असं म्हणतीस का तुझ्या आता पोटात काही बी काळजी येते मी काय म्हणलं हातात काठी पोलीस जसा हातात काठी पोलीस जसा जो 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 हातात काठी पोलीस जसा जो 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 असा आहे माझा भाऊ आता बाई काय सांगू तुला आता लई फेवरेट बघ हा लई फेवरेट हा लई माझ्या आवडीची हा अगं बहीण कशी माझी बहीण कशी बहीण कशीची बहीण कशी बहीण कशीची बहीण कशी हा बघायची का बहीण माझी दाखवू का तुम्हाला मॅडम मॅडम तुम्हाला तर बोल तुम्ही तरी मला बोला मला कुणी बोलना झालंय बघा इकडे बघा माग इकडे माग बघा सगळ्या कशा आहेत त्या बहिणी माझ्या नाद आहेत का नाही नाद आहेत का नाही बघ त्या तरी मला बोलल्या मला बरं वाटायलंय बघ अगं सगुण साजरी लक्ष्मी जशी जो 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 सगुण साजरी लक्ष्मी जशी जो 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 सगुण साजरी लक्ष्मी जशी जो 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 असं माझं सासर आणि असं माझं माहेर ऐकलंस का आता ऐकलं ऐकलं बोलू का आता बोलू बोल 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 की बोल ह्यांचं कसं आहे माहिती का सासर असं आणि माहेर असं असं कसं ग बाई हे आजकालच्या पोरींचं कसं झालं माहिती का नवरा काय तर म्हणाला निघाल्या घर सोडून सासू म्हणली 4 वेळेस चहा दे निघाली घर सोडून सासरा म्हणला बाई देतीस का ग चहा निघाल्या मॅडम घर सोडून पण असं जमत नाही ताई ह्याच्यामुळे काय होते माहिती का एकत्र कुटुंब पद्धतीचा नाश होत चाललाय विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालल्यात ह्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नसेल पण येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ना त्यांना मात्र कमतरता जाणवणार त्यांना आजी आजोबा कळणार नाहीत काका काकू कळणार नाहीत दादा ताई सुद्धा कळणार नाहीत कारण आजकालची पिढीचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना हम दो हमारे दो पण नको आहेत एकच पाहिजे ह्याचा परिणाम असा होतो की त्या नवरा बायकोमध्येच भांडण होतात आणि त्यांचा डायरेक्ट घटस्फोट म्हणजे फक्त आणि फक्त मुलीच्या या मेंटॅलिटीमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय दोघांनी सोबत चाललं तर हे कमी होईल असं वाटत नाही का बाई तुम्हाला बरोबर आहे तुझं अगं बाई मी स्वतः वकील आहे त्या कोर्टात येऊन बघ एकदा वकील नाहीच मग बाई अशा फायली नुसत्या डिवोर्सच्या पडल्यात तिथं बाई खरं आहे गं तुझं मला असं वाटतं की बाईंनी ऍडजस्ट केलंच पाहिजे म्हणजे फक्त बाईसाठीच आहे का नाही तर नवऱ्यानेही ऍडजस्ट केलंच पाहिजे पण बाई आपण शक्तीचं रूप की नाही आपण तर ऍडजस्ट केलंच पाहिजे काय म्हणतेस आता म्हणू का हा. एका जनार्दनी समरस झाले हो बाई एवढा वेळ नवरा असा नवरा तसा आता समरस झाले मला बोललीस म्हणून परकास पडला माझ्या डोसक्यात असं म्हणतीस होय? बाय बाय आता बाय सांगू का तुला हा. तुम्हाला सांगू का सगळ्यांना हा. तुम्हाला कंचा नवरा वाटला हो. अहो तेच ना कोणचा हळद लावतेत कुकू लावतेत मंगळसूत्र घालतेत आणि मग शुभ मंगल सावधान जमलं की आता जमलं अगं बाई माझं लग्न झालं नाही अजून असं म्हणतेस होय? मॅडम लग्न नाही झालं नवरा कंचा ऐका जरा आता पोस्टर मी सांगत होते नवरा नगर त्यांना वाटलं त्यांना हसावं वाटलं त्यांना जरा चांगलं वाटावं म्हणून मी असं बोलत होते पण ऐका तसं नव्हती कोणता नवरा सांगितला ऐका संत एकनाथांनी भारुडाची निर्मिती केली आणि त्यावेळेला जो नवरा सांगितला तो नवरा तुम्हा आम्हाला माहित नाही पण संत एकनाथ महाराज सांगतात विकल्प नवऱ्याचा सोडीला विकल्प नावाचा नवरा अहंकार नावाचा नवरा तो नवरा मला नको आणि तुम्हाला कोणता वाटला तो नवरा अगं बाई तो नवरा नाही हा या समाजातील प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्यासाठी तुकोबांनी ज्ञानोबांनी आणि एकनाथांनी अभंगाची भारुडाची रचना केली हा समाजाला सात्विक सांगितलेलं पटकन कळत नाही पण त्याला कसं करावं लागतं माहितीये का जेव्हा औषध द्यायचं असतं ना तेव्हा गोडामधून जर औषध दिलं तर ते लेकरू पटकन घेतं अगदी तसंच भारुडाच्या माध्यमातून या समाजाची जागृती करत असताना अशी रचना करण्यात आली आणि आज सांगू का तुला बरोबर बोललीस तू कुटुंब पद्धतीचा नाश होत चाललेला आहे इथं आई वडिलांना माणसं सांभाळायला तयार नाही मी आणि माझा नवरा आपण दोघच सासू सासऱ्यांना कुठं पाठवायचं ऐका तू कोब्बराय धर्म सांगतात सत्य तोची धर्म असत्य ते कर्म
याहुनी वर्म नाही तुझे. काय सांगितलं धर्म. धर्म म्हणल्या आपल्याला आपली जात आठवते, पण ही जात नाही सांगितली तुकोबांनी. जी छत्रपती शिवरायांनी आपल्याला जी जात सांगितली ती माणुसकीची सांगितली, आणि तीच जात संतांनी देखील सांगितली. पण आपल्याला ते कळत नाही. आपण कायम हक्काच्या गोष्टी करतो, अधिकाराच्या गोष्टी करतो, पण धर्म म्हणजे कर्तव्य. शासनानं हा कार्यक्रम ठेवला, खऱ्या अर्थानं यांचं कौतुक आहे. आज डीजे लावून पोरं नाचायला लागली, दारू पिऊन पोरं नाचायला लागली, गाडीला मोठे मोठे झेंडे लावायला लागली आणि घोषणा द्यायला लागली. त्यांना खऱ्या अर्थानं हे करा तुम्ही, त्या झेंड्याचा अभिमान बाळगा, मात्र ती संकल्पना काय हे समजून घ्या. हो, शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्या दिवशी आपले रस्ते जाम नाही झाले पाहिजे, प्रशासनाला त्रास नाही झाला पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण एखादी कृती करत असताना आपण बस स्टँडवर जातो, काहीतरी खातो आणि तो कचरा तिथंच टाकून देतो. आपण सभागृहात येतो, काहीतरी खातो आणि ते रॅपर तिथंच टाकून देतो. पण हे कर्तव्य, हा धर्म, आपण याचा विचार केला पाहिजे. आपली संस्कृती, आपली जबाबदारी, हे आपला धर्म आहे, त्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि हीच शिकवण देण्याकरता संतांनी भारुडाची रचना केली. आतापर्यंत तुला छान वाटत होतं, पण ऐक, समाजामध्ये आता वृद्धाश्रमांची संख्या फार जास्त झाली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण वृद्धाश्रम पाहतो. कशा करता पाहतो? माणसं सुशिक्षित झाली, पण माणसं सुसंस्कृत व्हायला विसरली. आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे, हे प्रत्येकाला प्रबोधनाच्या माध्यमातून सांगावं लागते. आपली भूमी संतांची आहे, संतांच्या विचारांची आहे, शूरवीरांच्या विचाराची आहे. मग कुठं भरकटतोय समाज? कशा करता ही भारुडं, कशा करता पोवाडे? या समाजाची जागृती करण्याकरता अनेक ठिकाणी आम्ही जातो. कीर्तनाच्या माध्यमातून अनेक गावामध्ये अनेक ठिकाणी जात असताना फार विचित्र अवस्था दिसते. त्या आईला सांगावं लागतं, बाळा तुझ्याकरता मी काय काय केलं, पण आज तुम्हाला विसरलास. माझ्याकडे पहा, मी तुझ्याकरता काय काय केलंय. ती आई कायम व्यथा मांडत असते. मी तुझ्यासाठी जीवन जाळले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले, रे बाळा तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले, बाळा तुने नाही पाणी पाजले, बाळा तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. तुझे जीवन भर पुरविले लाडा, राहून अर्ध पोटी सांग सकाळ, राहून अर्ध पोट सांज सकाळ, राहून अर्ध पोट सांज सकाळ. तुला पाहून प्राण रोखिले, मी तुला पाहून प्राण रोखिले, रे बाळा तुने नाही पाणी पाजले, बाळा तुने नाही पाणी पाजले, बाळा तुने नाही पाणी पाजले. ऐका, खऱ्या अर्थानं कीर्तन, पोवाडे आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे तो या समाजाकरता आहे. कुठंतरी हा समाज जो भरकटतोय तो त्याच्या योग्य दिशेने त्याची वाटचाल झाली पाहिजे, याकरता हे सगळं प्रबोधनाचं साधन आहे. आणि या भारुडाचं सुद्धा दादांनी किंवा शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी जे आयोजन केले ते खास आम्हाला बोलून इथं त्याच्याकरताच केले. त्यामुळं आपण सगळेजण या कार्यक्रमाचं प्रस्तुतीकरण इतक्या शांततेने ऐकताय, आणि या कार्यक्रमासाठी प्रशासनानं आम्हाला इथं बोलवलं, याच्याकरता आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुसी शरण गेले. आता कळालं का तुम्हाला? आता कळालं का कोणता दादला? मग तो विकल्प नावाचा दादला मला नको, म्हणून दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला धंदा नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला धंदा नको ग बाई. धन्यवाद. कार्यक्रम आवडतोय ना सगळ्यांना? टाळ्या होऊन जाऊ दे एकदा जोरदार. खरं तर आपल्यापैकी बरेच जण युथ असं म्हणत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे जगभर पोचूया,
पण त्या सगळ्यांना मला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली होती त्यावेळेला इंग्लंडच्या द लंडन गॅझेट या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पेजवरती मोठी बातमी छापून आली होती आणि त्यात असं लिहिलं होतं, सुरत स्क्रॅम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. म्हणजे शिवाजी नावामुळे ती सुरत अजूनही थरथर कापतीये. म्हणजे त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा ग्लोबल ऍस्पेक्ट वाढवला होता. पण आज आपण बघतो की असत्य, अनिती, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटना, ह्या सगळ्यांचा अंधार फार वाढत चाललाय आणि ह्या अंधाराला रोखण्यासाठी, या अंधारातून स्वातंत्र्य सूर्य जर निर्माण करायचा असेल तर पुन्हा एकदा याच मातीमध्ये शिवाजी महाराज जन्माला यायला पाहावेत. आणि याच अर्थाचं गीत आपल्या सगळ्यांसमोर सादर करीत आहोत. कोल्हापूरचे शाहीर, गुरुतुल्य असणारे शाहीर राजू राऊत यांनी लिहिलेलं हे गीत आहे. वर्ष आली देशावर ही वेळ, झाली किती वर्ष आली देशावर ही वेळ, बिघडून गेला पार बसलेला तो मेळ, बिघडून गेला पार बसलेला तो मेळ, बिघडून गेला पार बसलेला तो मेळ. राजसत्ता ही झाली पैसेवाल्यांचा खेळ, राजसत्ता ही झाली पैसेवाल्यांचा खेळ, सतांत वृत्तीला उरला नाही ताळमेळ, सतांत वृत्तीला उरला नाही ताळमेळ, सतांत वृत्तीला उरला नाही ताळमेळ. आज आपण बघतो राजकारणामध्ये काय काय गोष्टी होत आहेत. आज आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, परंतु आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याच पक्षात राहील याची गॅरंटी नाही. म्हणून काय सहकारी बाजी तानाजी ये साजी, काय सहकारी बाजी तानाजी ये साजी, पहिली फिरंगोजी मुरार आणि सूर्याजी, पहिली फिरंगोजी मुरार आणि सूर्याजी, पहिली फिरंगोजी मुरार आणि सूर्याजी. कधी नाही झालं फितूर सोडून या शिवाजी, कधी नाही झालं फितूर सोडून या शिवाजी. इथं येता खुर्ची पायी व्यक्त करते नाराजी. मग इथं कोण पाहिजे? इथं काशीनाथचा शिवा, इथं काशीनाथचा शिवा, इथं काशीनाथचा शिवा.
पाहिजे अंधार फार झाला हो अंधार फार झाला पार झाला हो अंधार पार झाला अंधार पार झाला हो अंधार पार झाला अंधार फार झाला एक दिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे कार्यक्रमाचा शेवट आहे सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे आमच्या सोबत गायचंय सगळ्यांना वाटतं ना शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजे दोन्ही हात वरती सोबत गाऊया या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे 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 या देशाला जिजाऊचा या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे धन्यवाद बोलो भारत माता की वंदे जय भवानी जय भवानी धन्यवाद जोरदार टाळ्या. आपल्या जाणत्या राजाच्या या जन्मोत्सवाची सुरुवात झाली तर चला बघूयात आपल्या शिवरायांची गौरव गाथा बोला छत्रपती शिवाजी महाराज की हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. एकोणावीस फेब्रुवारी 1630 साली महाराजांचा जन्म झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचा शोर गाऊ लागला.
बाळाचा जन्म झाल्यानंतर महत्वाचे असतात ते बाळावर दिले जाणारे संस्कार. हल्ली या वाढत्या जगात आया माऊली इंटरनेटवर बघून संस्कार देतात, दुसऱ्या लोकांची उदाहरणं देऊन संस्कार देतात. पण 396 वर्षपूर्वी आई जिजाऊंनी आपल्या राजांवर जे संस्कार दिले त्या संस्कारांची गाथा अजूनही या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि या जगात गायली जाते. तर चला बघूयात महाराजांवर संस्कार कसे झाले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. जैसी लसकड़े डाल रहे, हमारी ममता खारी डाल रहे, राज बचाना. महाराजांना जय शिवाजी. महाराजांना संस्कार देणं चालू होतं, महाराजांना तलवारबाजी शिकवणं चालू होतं, महाराजांना सगळ्या नीती शक्ती युतींचा पूर्ण बाळावर संस्कार केला जातो. म्हणतात 7 वर्षापर्यंत, वयाच्या 7 वर्षापर्यंत आपण जे बाळांवर संस्कार करतो ते अगदी बाळाच्या स्मरणात असतात. आणि आई माँसाहेबांनी जिजाऊंनी अगदी लहानपणापासूनच बाळाला घडवायचं कसं, आया माऊलींबद्दलचं रिस्पेक्ट, आया माऊलींबद्दलचा सन्मान महाराजांनी शिवरायांना शिकवला होता. आणि याच काळात माझी जाऊन एक स्वप्न बघितलं, ते स्वप्न म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना. आणि ही स्थापनेची सुरुवात कुठून झाली, चला तर आपण बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. माथा
छत्रपतींनी स्वराज्याचे चढे वयावघे 12वे खेळावे कोवळे जमविले प्रियतम जिद्दीने मावळे तोरण्यापासून काबीज केले सह्याद्रीचे कडे रायरीच्या माथावरती शपथ घेतली पुढे तोरण बांधिले छत्रपतींनी स्वराज्याचे चढे Thanks for watching Ekmat Digital.